मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप रविराजला म्हणतो की कदाचित त्यांना एकत्र कुटुंबात राहण्याचं टेन्शन आलं असेल, त्यामुळे ते वेगळे राहायला चालले आहेत असं अर्जुन सायलीबद्दल आता प्रताप म्हणत असतो. त्याचवेळी कल्पना देखील म्हणते हो, त्यांचंही बरोबर आहे. म्हणजे एकत्र कुटुंबात राहण्याचं त्यांना दडपण आलं असेल. मनाने दुरावण्यापेक्षा घरं वेगळी झालेली कधीही चांगलं. तेव्हा कल्पनाचं हे बोलणं ऐकून रविराज आणि प्रतिमा दोघेही टेन्शनमध्ये येतात. प्रिया आता रागातच म्हणते, याला घरं वेगळं होणं नाही तर घराचे तुकडे होणे असं म्हणतात मामी. आणि सायलीला तर काय अशा तोडाफोडीची चांगलीच सवय आहे, तिला चांगलंच जमतं हे असं म्हणून प्रिया आता रागातच सायलीकडे पाहू लागते. तर अर्जुन सायलीला प्रियाचा आता प्रचंड राग आलेला असतो. पुढे आता प्रिया काही पण बरळू लागते आणि म्हणते, मी जर अर्जुनची आत्ता या क्षणी बायको असते ना, तर मी नक्कीच अर्जुनला सांगितलं असतं की तुला राहायचं ना, तिकडे राहा बाबा तू. पण मी माझ्या पूर्ण आजीला, त्याचबरोबर माझ्या मामा मामीला, माझ्या अस्मिता ताईला आणि या घराला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा सायलीला आता प्रचंड राग आलेला असतो. तर अर्जुन खुणावून तिला गप्प राहायला सांगतो. पुढे आता प्रिया रागातच म्हणते की ही सायली ना पहिल्यापासून एक नंबरची स्वार्थी मुलगी आहे. आता प्रताप म्हणतो, अगं पण आम्हाला यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आहे असं वाटतच नाही. उलट यांनी जे काही केलंय ना, ते आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी केलंय असंच मला वाटतंय. तेव्हा कल्पना देखील म्हणते, आम्हाला सुद्धा मुलांच्या आनंदावर विरजण घालावंसं नाही वाटते. तेव्हा प्रिया आणि अस्मिता या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात, कारण त्यांचा प्लॅन आता फ्लॉप होत असतो. पुढे रविराज म्हणतो, तर रविराज आता म्हणतो, तसं असेल तर सायली अर्जुन, तुमच्या दोघांचाही अभिनंदन आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यावेळी अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच सिनियर. तेव्हा सायली म्हणते, बरं तुम्ही सर्वजण जेवण करायला बसा, मी तोपर्यंत तयारी करते, मी पटकन जेवायला वाढते सुद्धा तुम्हाला असं म्हणून ती चाललेली असते. तेव्हा विमल म्हणते, थांबा सायली ताई, अहो आता तरी आम्हाला करू द्यात. मग आता कल्पना म्हणते, हो सायली, आता तू स्वयंपाकघरामध्ये नसणार याची आम्हाला सवय करून घ्यायला हवी. त्यावेळी अश्विन आता म्हणतो की आता करू दे तिला कामं, कारण नंतर दादाला आणि तिला मस्त अशी प्रायव्हसी सुद्धा मिळणार आहे. तेव्हा अस्मिता आणि प्रिया तोंडवाकडं करत असतात. तर सायली आता खूप गोड लाजते. पुढे आता अर्जुन म्हणतो, अरे आम्ही इथे जवळच शिफ्ट होतोय, त्यामुळे तू कधीही आम्हाला डिस्टर्ब करायला नक्कीच येऊ शकतो. त्यानंतर सर्वजण आता गप्पा मारू लागतात. मग आता अस्मिता प्रिया या दोघीही जरा बाजूला जातात. तेव्हा आपण म्हटलं होतं त्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडतंय असं प्रिया म्हणते. अस्मिता म्हणते, हो ना, काय चाललंय काय माहीत. मग आता ज्युनियर अर्जुन येईल की काय अशी भीती मला वाटतीये असं अस्मिता पुन्हा म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, गप्प बस, मी तुला सांगितलं ना त्या दोघांचं लग्न खोटं आहे म्हणून. तेव्हा स्मिता म्हणते की ते माहीत नाही, पण बरं झालं ते जाता येत ना तर जाऊ दे, त्या सायलीचं तोंड तरी मला रोज पाहावं लागणार नाही. आता आजीला त्या घरपोडीचं खरं रूप दिसेलच. इकडे प्रतिमा म्हणते की सायली ऐक ना, अगं तुला जर नवीन घर लावण्यासाठी काही मदत हवी असेल तर मला नक्कीच सांगा, मी येईल मदत करायला. मी माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. मग आता सायली तिच्याकडे पाहतच राहते. अर्जुन म्हणतो, पण मी तुम्हाला एक सांगू का, तुमच्या बेस्ट विशेष वगैरे आम्हाला अशा लिहून पाहिजेत सर्वांच्या अगदी. तेव्हा आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. मग आता रविराज विचारतो, म्हणजे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, कसं आहे ना सिनियर, अरे तुमच्या रोजच्या रोज मी बेस्ट विशेष पाहिला ना, मला एक नवीन ऊर्जा मिळेल. तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत असं आम्हाला समजेल. या बेस्ट विशेष लिहिल्यानंतर तुम्ही सही पण करायची तुमची, तेव्हा चालेल असं सर्वजण म्हणतात. तेव्हा अस्मिताला आनंद होतो आणि मग ती म्हणते, दे ना अर्जुन, मी सुरुवात करते. प्रियाचा चेहरा मात्र आता पडलेला असतो. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, कर तू सुरुवात. सायली आणि अर्जुनने पूर्वतयारी केलेली असते. सर्वांना ती पेन देते आणि एका कागदावर लिहायला सांगते. त्याच वेळी आता सर्वजण लिहित असतात. मग आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात आणि एकमेकांना इशारा करतात. तेव्हा आता कल्पना म्हणते, अशा मनातल्या एवढ्या गोष्टी एका छोट्याशा कागदावर लिहिणं एवढं पॉसिबल नाही आहे अर्जुन. तेव्हा विमल म्हणते की मी सुद्धा लिहिला माझ्या मनात जे काही आहे ते, चुकलं तर माफ करा हा अर्जुन दादा. अर्जुन म्हणतो, हो विमल, काळजी करू नको.
घरातील सर्वजण आता आनंदाने आपापल्या मनात नक्की काय आहे ते लिहित असतात. अर्जुन सायलीला शुभेच्छा देत असतात. पण आता प्रियाचं तोंड मात्र वाकडं असतं. अर्जुन घरातील सगळ्यांकडे आता पाहत असतो. काही वेळानंतर आता तो म्हणतो, चला आम्ही सुद्धा आता मेमरी नोट लिहिणार आहोत आमच्या घरासाठी. तेव्हा प्रिया आता आश्चर्याने विचारते, आमच्या घरासाठी म्हणजे तुम्ही तुमच्याच घरासाठी का मेमरी नोट लिहिताय? तेव्हा सायली म्हणते, कारण आमच्या या घरामधल्या आठवणी कायम आमच्या भिंतीवर राहतील. सर्वजण त्याच्याकडे पाहतील आणि मग आमची आठवणही त्यांना सारखी येत राहील. म्हणून आम्ही या मेमरी नोट लिहिणार आहे असं सायली म्हणते. त्यानंतर आता सर्वजण म्हणतात की आमचं झालंय. मग आता अर्जुन ते पेपर सर्वांचे एकत्र करतो. अर्जुन आता सर्वांचे पेपर जेव्हा गोळा करून घेतो तेव्हा सायलीचा शेवटी घेतो आणि मग सायलीच्या त्या सहीकडे पाहतच राहतो आणि तिला विचारतो, काय ग सायली, तुझी सही अशीच असते का? मग आता प्रिया ही त्याच्याकडे त्या संशयित नजरेने पाहू लागते. नक्की काहीतरी गडबड आहे असं तिला आता समजलेलं असतं. मग आता प्रताप विचारतो, काय झालं अर्जुन? अर्जुन म्हणतो, एक मिनिट हा, असं म्हणून तो आता सायलीला विचारतो, नक्की अशी असते ना सही? सायली म्हणते, हो अशीच असते. पुढे अर्जुन म्हणतो, एक मिनिट हा सायली, असं म्हणून तो लगेच आतमध्ये जातो. आता घरातील सर्वांना प्रश्न पडलेला असतो की अर्जुनला नक्की झालं तरी काय आणि तो असा अचानक निघून तरी कसा गेला. पुढे आता अस्मिता म्हणते, हा असा काय, नेहमी नाही याचं काहीतरी चालूच असतं अर्जुनचं. तेव्हा अर्जुन आता ते डिवोर्स पेपर घेऊन येतो आणि तिला विचारतो, काय ग सायली, काल जी डिवोर्स नोटीस तुम्हाला पाठवली होती त्या पेपरवरची सही आणि आज तू केलेली सही यामध्ये खूप डिफरंट आहे. या दोन्ही सह्या वेगळ्या कशा, असा तो सायलीला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा घरातील सर्वजण त्या दोघांकडे आता पाहतच राहतात. नक्की यांचं काय चाललंय हे कुणालाही कळत नाही. पुढे सायली अर्जुनला म्हणते की अहो, माझी सही अशीच आहे ना, अगदी शाळेत असल्यापासून ना मी सेम अशीच सही करते. तेव्हा आता घरातील सर्वजण त्या दोघांकडे मात्र आश्चर्याने पाहू लागतात. पुढे आता प्रियाची मात्र आता चांगलीच धांदल उडते, कारण तिनेच ती सायलीची खोटी सही डिवोर्स नोटीसवर केलेली असते. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, या दोन्ही सह्या बघ ना तू, वरवर पाहिलं तर सेमच दिसतात, पण निरखून जर कम्पेअर केलं ना तर दोन्ही सह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. तर सायली हळूच आता प्रियाकडे का पाहते, कारण प्रियाचा चेहरा आता पूर्णपणे पडलेला असतो. त्यावेळी रविराज आता विचारतो, अर्जुन नक्की काय चाललंय बाळा, दाखव बरं मला बघू द्या सह्या, असं म्हणून तो बघणार असतो. तेव्हा प्रिया चटकन उठते आणि म्हणते की नको बाबा, उगीच कशाला बघताय ते. अहो, हे दोघेही घर सोडून चालले आहेत म्हणून मामाची आणि मामीची काय काय अवस्था झालीये तुम्हीच बघा ना आता. पण अर्जुनला काही पडलीये का त्याची? अजिबात नाही, कारण त्याचा टाइमपास तर तसाच सुरू आहे. पण मला असं वाटतं बाबा, आपण आता निघायला हवं. चला बरं, आता आपण निघूयात बाबा, चला. तेव्हा आता अर्जुन सायलीला धक्का बसतो, कारण प्रियाने जे काळकांड केलेलं असतं ते अर्जुन सायलीने शोधून काढलेलं असतं आणि त्यांना माहीत असतं की आता ही विषय टाळण्याचा प्रयत्न करतीये. म्हणूनच ते दोघे रागातच तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, काय ग, कुठे निघायचं, अजून जेवणं तर बाकी आहेत ना. तेव्हा प्रिया वैतागून म्हणते की जाऊ दे, त्या अर्जुनची अनाउन्समेंट ऐकून ना माझी तर भूकच मेलीये. अगं आई, अगोदर चल, असं म्हणून ती प्रतिमाचा हात आता पकडू लागते आणि तिला फोर्स करू लागते की चल म्हटलंय ना. मग आता इकडे रविराज म्हणतो, तन्वी अगं उगीच आक्रस्ताळेपणा करू नको, जरा शांत राहा ना. काय म्हणतोय अर्जुन? कारण अर्जुन आणि सायलीने जो काही वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय तो प्रताप आणि वहिनींना मान्य आहे, तर आपण कोण मध्ये बोलणार, आणि चिडून तरी तू काय उपयोग आहे, असं म्हणून तो तिला समजावतो. तेव्हा सायली अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतात, कारण प्रियाच्या मनात काळभेरा आहे हे त्यांनी बरोबर ओळखलेलं असतं. पुढे प्रिया म्हणते, तुम्हाला मोठेपणा दाखवायचा असेल ना तर तुम्ही दाखवा, पण मला एक क्षणही इथे थांबायचं नाहीये. मी आता निघते, असं म्हणून तुम्हाला यायचं असेल तर या, नाही तर येऊ नका, असं म्हणून ती आता पर्स घेऊन निघालेली असते. अर्जुन म्हणतो, ये ये तू ये ग, पण त्या अगोदर या डिवोर्स पेपरवर जी सही आहे ना त्या सहीचं प्रकरण तरी सॉर्ट आउट होऊ दे.
आता अर्जुनने असं म्हटल्याबरोबरच प्रियाची आता धांदल उडते. काय करावं तिला सुचत नाही. ती प्रचंड घाबरलेली असते. तिला खात्री असते की अर्जुन सायलीने हे सत्य शोधून काढलं आहे, कारण मीच त्या पेपरवर सही केली होती. हे सत्य अर्जुन सायलीला समजले, म्हणूनच त्यांनी हा डिनरचा वगैरे घाट घातलाय. हे जेव्हा आता प्रियाला समजतं तेव्हा ती तेथून आता पळूनच जायला निघते. हुशार अर्जुनने आता बरोबर तिचा प्लॅन तिच्याच घशात घातलेला असतो. तेव्हा डिवोर्स पेपरचं नाव काढता जाता इकडे रविराज आणि प्रतिमाला प्रचंड धक्का बसतो. रविराज ताडकन उठतो आणि डिवोर्स पेपर, कोणते डिवोर्स पेपर असं आश्चर्याने विचारतो. आता प्रिया पूर्णपणे घामाघूम झालेली असते. ती डोक्याला हात लावते, कारण इकडे आडन दुसरीकडे विहीर अशी तिची अवस्था झालेली असते. प्रतिमा देखील आता खूप घाबरते आणि विचारते, तुम्ही दोघेही डिवोर्स घेताय? असं म्हटल्याबरोबरच आता अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रताप म्हणतो, नाही रे रविराज, असं काही नाहीये आणि असं काही होणारच नाहीये. म्हणजे आम्ही त्या दोघांचंही भांडण मिटवण्याचा खूप प्रयत्न करतोय. तेव्हा रविराज म्हणतो, अरे पण हे असं अचानक कुठे? तेव्हा अर्जुन म्हणतो, सिनियर, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देईलच, पण त्या अगोदर मला तुला ॲज अ लॉयर काहीतरी विचारायचंय. असं म्हणून तो आता प्रियाकडे रागात पाहतो. इकडे प्रियाची पूर्णपणे धांदल उडालेली असते. त्यानंतर तो आता रविराजला पुढे येऊन विचारतो, हे बघ, हे पेपर तू हातात घे. सायलीने जी डिवोर्स पेपरवर सही केली होती आणि तिच्या हातामध्ये मगाशी जे नोटपॅड होतं बघ, तो पेपर पण तुझ्याकडे आहे. त्या पेपरवर केलेली सही, यामध्ये तुला काही डिफरंट वाटतोय का? तेव्हा रविराज आता अर्जुनकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की दोन्हीही सह्या वेगवेगळ्या दिसतायत तर खरं. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की या पेपरवरच्या आणि या नोटीसवरच्या सहीवरचा र आणि उकार हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. पुढे आता अर्जुन म्हणतो की हे बघ, ही डिवोर्स नोटीस आणि त्याचबरोबर ही मगाशी सायलीने केलेली सही, यामध्ये तन्वीने आत्ता जो पेपर लिहिला होता त्यामध्ये र आणि उकार ते दोन्हीही किती बरोबर आहे, एक्झॅक्टली सेम आहे. असं म्हटल्याबरोबरच इकडे प्रियाला प्रचंड धक्का बसतो. आता तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं, कारण अर्जुन सायलीने सत्य शोधून काढून माझी वाट लावलीच हे सायलीला आता समजलेलं असतं. तेव्हा रविराज आता रागातच विचारतो की तुला नक्की काय म्हणायचंय अर्जुन? मग आता लगेच रविराज हा अर्जुनकडे ते पेपर सुद्धा देऊन टाकतो. मग आता अर्जुन म्हणतो, सिनियर, तुला समजलंय मला नक्की काय म्हणायचंय ते. हे बघ, मला जी डिवोर्स नोटीस आली होती ना, ती सायलीने त्यावर सही केलीच नव्हती, कारण तिची खोटी सही ही तन्वीने केली. असं म्हणून अर्जुन मोठा बॉम्बच फोडतो. तो आता रागातच प्रियाकडे पाहत असतो. त्याच वेळी आता प्रिया प्रचंड घाबरते. काय करावं तिला सुचत नाही, कारण तिचं सत्य अर्जुनने उघड केलेलं असतं. तर रविराज हा रागातच अर्जुनकडे पाहतो. तर घरातील सर्वांना देखील प्रचंड धक्का बसलेला असतो की नक्की हे काय प्रकरण आहे. प्रतिमा आता म्हणते, हे कसं शक्य आहे अर्जुन? तेव्हा अश्विन म्हणतो, तन्वीच्या बाबतीत काहीही शक्य आहे प्रतिमा आत्या. तेव्हा प्रियाचा आता पूर्णपणे चेहराच पडतो. प्रिया पूर्णपणे गोंधळते, घाबरते. त्यानंतर अर्जुन आता रविराजला सत्य सांगतो की ही डिवोर्स नोटीस आहे ना सिनियर, ती मला सायलीने पाठवलीच नाहीये आणि तिला या डिवोर्स नोटीसबद्दल खरंच काही माहीत सुद्धा नाहीये, कारण सायलीच्या नावाने ही नोटीस मला या तन्वीने पाठवली. असं म्हणून अर्जुन रागातच आता प्रियाकडे पाहतो. तेव्हा रविराजचे डोळे रागाने लाल झालेले असतात. तो आता खूप चिडलेला असतो आणि मग तो आता प्रियाला विचारतो की अर्जुन जे म्हणतोय ते खरं आहे का? मग आता प्रिया प्रचंड घाबरते. ती म्हणते, नाही बाबा, मी नाही केलं असं. अहो बाबा, तो वाटेल ते आरोप करतोय माझ्यावर. मी असं का करेल सांगा बरं? आणि या डिवोर्स नोटीसशी माझा काहीही संबंध नाहीये. असं जेव्हा ती आता म्हणते तेव्हा अर्जुन म्हणतो, आहे संबंध, कारण तुला मला आणि सायलीला वेगळं झालेलं पाहायचंय, बरोबर ना? तेव्हा प्रिया आता सारखी खोटं बोलते ते पाहून अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यानंतर आता प्रिया लगेच सर्वांना म्हणते की बाबा, अहो तुम्हाला मी एक सांगते, काही दिवसांपूर्वी अर्जुनने काय केलं माहितीये का? माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं, गोड गोड बोलून मला भुलवलं. तेव्हा रविराज आता रागातच विचारतो, प्रेमाचं नाटक म्हणजे काय अर्जुन? तेव्हा प्रिया आता म्हणते की या तुमच्या लाडक्या ज्युनियरलाच विचारा ना आता बाबा तुम्ही.
तेव्हा अर्जुन आता एकदम शांत होऊन जातो. काय बोलावं त्याला सुचत नाही. त्यानंतर प्रिया आता म्हणते की ही सायली ना त्याची साथ देत होती. दोघांचा काहीतरी वेगळाच प्लॅन होता. तेव्हा सायली आता लगेच पुढे जाते आणि प्रियाच्या सनकन कानाखाली मारते. तेव्हा घरातील सर्वांना प्रचंड आता धक्काच बसून की हे काय चाललंय, कुणाला काही कळत नाही. तेव्हा प्रिया आता म्हणते, काय ग, माझी खोटी सही पकडली, लगेच यांच्यावर खोटं प्रेमाचं नाटक करतोय म्हणून आरोप करायला लागलीस का? त्यानंतर सायली आता अर्जुनकडे खूप प्रेमाने पाहते आणि म्हणते, आमचं ना एकमेकांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे तुझ्याबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करण्यात यांना काही एक इंटरेस्ट नाहीये आणि ते असं कधीही करू शकत नाही. आणि तू कितीही आता प्रयत्न कर, आमचा संसार असा कधीही मोडणार नाही. असं म्हणून ती अर्जुनचा हात घट्ट पकडून ठेवते आणि म्हणते की ही 7 जन्माची गाठ बांधलीये तुझ्या अशा या वायफळ प्रयत्नांनी, अजिबात ती तुटू शकत नाही. अर्जुन खूपच प्रेमाने आता सायलीकडे पाहत असतो आणि त्याला प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा घरातील सर्वजण आता त्या दोघांकडे पाहतच राहतात. त्यानंतर प्रिया आता म्हणते, मी खोटी सही का करेन आणि बाबा मला ती सही करताच कशी येईल, तुम्हीच सांगा बरं. तेव्हा आता सायली म्हणते, तशीच अगं जशी तू आश्रमात करायची ना तशीच. तेव्हा आता एक एक सत्तेचं बाहेर निघतंय ते पाहून प्रियाला प्रचंड धक्काच बसतो आणि ती अजूनच घाबरते. तेव्हा कल्पना विचारते, काय ग सायली, तन्वी आश्रमामध्ये तुझी खोटी सही करायची? मग आता सायली म्हणते, हो, खूप वेळा खोटी सही केली आहे तिने मधुभाऊंच्या आणि माझ्या खात्यातून खूप वेळा तिने माझी खोटी सही करून पैसे काढले सुद्धा आहेत. तेव्हा प्रिया म्हणते, तू उगीच काही खोटं बोलू नको, समजलं ना? तेव्हा अर्जुन आता रागातच तिच्याकडे पाहत असतो. प्रिया आता स्वतःचं भांडं फुटेल या विचाराने म्हणते, बाबाई मला एक क्षण देखील इथे थांबायचं नाहीये, तुम्ही चला अगोदर इथून. पुढे आता सायली म्हणते, बरं ठीक आहे प्रिया, जुनं काही काढायला नको, पण आत्ताचा प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह होऊ दे. अगं त्या डिवोर्स पेपरवर असणारी सही आणि आता जे पेपर आहेत ना त्यावर असणारी सही अगदी सारखं कसं ते सांग ना. प्रिया म्हणते की अर्जुन, अरे तुझ्याकडे काही पुरावे नाहीयेत, मग हे असले बिनबुडाचे आरोप अजिबात माझ्यावर करायचे नाहीत. तेव्हा अर्जुन आता खूप चौताळतो, रागातच म्हणतो, पुराव्यांशिवाय मी कधी काही बोलत नाही तन्वी. तेव्हा अर्जुन आता रागातच म्हणतो, सिनियर हे बघ, तुझ्या मुलीला हा जर पुरावा पुरेसा नसेल ना तर माझ्याकडे अजून एक पुरावा आहे. तेव्हा ॲडव्होकेट सानेंचा आवाज तर तू ओळखशील ना सिनियर. अर्जुन लगेच मोबाईल बाहेर काढतो आणि लगेच मोबाईलमध्ये असणार ऑडिओ ऐकवतो. ते ॲडव्होकेट साने हे बोलत असतात, जर मी काही बोललो ना तर माझी वकिली बंद होईल. खरं तर मला त्यांनी खूप मोठ्या वकिलाचं नाव घेऊन मला धमकी दिली, मला असं वागायचंच नव्हतं, मी असं कधी वागत सुद्धा नाही, खोटेपणा सुद्धा करत नाही, परंतु तन्वी किल्लेदार यांनी मला त्यांच्या वडिलांची म्हणजे रविराज किल्लेदार नाव पुढे करून धमकी दिली आणि त्यांचंच नाव घेऊन तिने डिवोर्सची नोटीस बनवायची आहे असं सांगितलं. मी तेव्हा नाही म्हटलं, परंतु तुमची वकिली बंद केली जाईल असं ती म्हणाली, कारण रविराज किल्लेदार हे खूप मोठे वकील आहेत आणि त्यांचं ऐकणं हे आमचं कामच आहे आणि त्यांची मुलगी आहे म्हटल्यावर आम्हाला तिचं काम करावंच लागलं आणि सायली सुभेदारांच्या नावाने नोटीस बनवून घेण्याचं त्यांनी मला भागच पाडलं. आता हे जेव्हा साने बोलत असतात तेव्हा मात्र प्रतिमा आणि त्याचबरोबर इकडे अस्मिता यांना प्रचंड धक्का बसतो. पुढे आता साने वकील म्हणू लागतात, त्यावर तन्वी किल्लेदार यांनी सायली सुभेदार यांची खोटी सही केली, ते खरंच मला माहीत नव्हतं. रविराजच्या मनात आता प्रियाविषयीचा प्रचंड राग आता हे दिसून येतो, कारण रविराज आता रागातच तिला विचारतो, यावर तुझं काय उत्तर आहे तन्वी, मला अगोदर सांग. तेव्हा प्रिया आता प्रचंड घाबरते. मग आता अर्जुन म्हणतो, प्रिया तू सांगितलं होतं ना ॲडव्होकेट साने यांना की कुणाला काही सांगायचं नाही म्हणून, पण तुम्ही आणि सायली त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सर्व सत्य सांगितलंच. असं म्हणून आता अर्जुन सत्य सांगत असतो. पुढे सायली म्हणते, रविराज काका आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्या, मी तुम्हा दोघांनाही सांगते की आम्ही घर सोडून कुठेही नाही जात आहोत, आम्ही इथेच आहोत, याच घरात कायम राहणार. पुढे आता रविराज म्हणतो, हो सिनियर, आम्ही कुठेही जात नाही आहोत, मेमरीचा ड्रामा आम्हाला करावा लागला कारण आम्हाला तन्वीचं हँडरायटिंग मॅच करायचं होतं. प्रताप म्हणतो, आम्हाला अर्जुनने या अगोदर कल्पना दिली होती, तन्वीचं कारस्थान सर्वांसमोर यावं असं त्याने आम्हाला अगोदर सांगून ठेवलं होतं. तेव्हा प्रिया आता चौताळते, रागातच पुढे येत म्हणते की
कारस्थान तर अर्जुनने रचलं होतं. तेव्हा आता रविराज बास असं रागातच म्हणतो. तेव्हा तो आता खूप रागात म्हणतो, यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तरी याद राख. तेव्हा कल्पना आता रागातच म्हणते, तन्वी तू रविराज भाऊजी आणि प्रतिमा वहिनींची मुलगी आहे ना, म्हणून मी सगळ्या चुका आता पोटात घातल्या आहेत. पण तू अर्जुन आणि सायलीला त्रास देणं थांबवतच नाहीयेस असं म्हणून ती खूपच चिडते. तेव्हा रविराज मात्र डोक्यालाच हात लावतो. त्यानंतर प्रताप म्हणतो, पूर्णाई पुन्हा येईल ना तेव्हा आम्ही तिला हे सगळं सांगूच. पण त्या अगोदर मी तुला एक गोष्ट सांगतोय. पुन्हा आता इथे येण्याचे अजिबात तू कष्ट घेऊ नकोस. आता असं म्हटल्याबरोबरच प्रियाला प्रचंड धक्का बसतो आणि प्रतिमाला देखील. तेव्हा प्रताप आता पुढे म्हणतो, या घराचं गेट तुझ्यासाठी कधीही उघडं नसेल. तेव्हा सर्वजण आता प्रियावर खूपच चिडलेले असतात. रविराज, प्रतिमा हेही आता खाली मान घालून उभे राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता म्हणते की विश्वासघात केलाय तुम्ही. एकीकडे मला असं दाखवत राहिलात की मधुभाऊंची केस मी लढतोय आणि त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करतोय, परंतु तुम्ही काय केलं, मधुभाऊंची केस लांबवलीत. अर्जुन हसतच विचारतो, काय, मी मधुभाऊंची केस का लांबवेल? सायली म्हणते, मी तसं तुम्हाला बोलताना ऐकलंय की तुम्हीच मधुभाऊंची केस लांबवली. अर्जुनला प्रचंड धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.